आता आपण काय करायचं? कुठून आणायचं पाणी? होय, कुठून आणणार पाणी? सांगा सांगा त्यासने, नाहीतर समधे मारतील. आहे पाणी. गुरुजी, तुम्ही? त्या लोकांनी मला देखील त्यांच्या विहिरीतनं पाणी भरू दिलं नाही. मी माझ्या बायकोला बाहेरी पाठवून दिलंय मुलांसमवेत, आणि घरी जे काही पाणी शिल्लक होतं ते या घागरीत भरून घेऊन आलोय तुमच्यासाठी, तुमच्या बाजूने उभं राहण्यासाठी, तुमच्या सोबत लढण्यासाठी. कमीत कमी थोडी तरी तहान भागेल. या घागरीतील पाण्यावर आपल्या सर्वांचा हक्क आहे, आणि या लढ्यात मी देखील तुमच्या सोबत आहे. तुमचं लय उपकार झालं बघा. धन्यवाद गुरुजी. तू थांबवणार मला? बोल ना आता, तू थांबवणार? एवढी हिंमत तुझी? तू थांबवणार मला? तुझा बाप अडवणार? पुरंजन, हे असं कसं झालं? कुणी केलं? कुणी मारलं? चल चल, कुणी मारलं? चल तू माझ्यासोबत चल चल. असं रस्त्यात कुणी बी तक्ता लावणार, आणि आपण काय त्यांचं ऐकायचं? आपण समजे काय एवढे भित्रे आहोत का? ए पुरंजन, तू शांत हो. तू तू शांत हो. चल माझ्या संग. चल तू तू माझं ऐक ना. चल चल इथनं. चल चल चल. रामजी, आधी हा तक्ता इकडनं काढ. काढ हा तक्ता इकडनं. समजा सोडून दे रे. तुझा इलाज करणं लय गरजेचं आहे. रामजी, चल. काढ 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 हा तक्ता इकडनं. माझ्या संग. अरे ऐक, फिरलाय का? पाठी काढून काय होणार आहे? रात्री काढली तर सकाळी परत लावतील. हे बघ पुरंजन, आपला लढा एवढा छोटा नाही आहे की ह्या पाठीला हटवून आपली अडचण मिटल. आपला लढा त्या लोकांसंग आहे त्यासनी असं वाटतंय की ही अशी पाठी लावल्यावर आपण माघार घेऊ, हार मानू, कमजोर पडू. बर नाही. अरे त्या लोकांसंग लढाई हे असं रागाने दगड मारून लढून नाही चालणार, तर स्वतःला दगडावानी मजबूत बनून लढावं लागल. समजलं? पुरंजन, स्वतःची आसवड्यानं थांबव. कारण ज्या लोकांनी आसव गिळता येतात तीच लोक दगडावानी मजबूत बनतात. हे बघ पुरंजन, हे युद्ध आहे. इथं आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं बी आहे. चल उठ उठ, आरामात दमान. अरे पुरंजन, बघ हट्ट नको करूस. चल, उगाच हट्ट करतोयस. चल. आई, बाबा कुठे गेले आहेत? पुरंजन काकासने हुडकाय गेले. येतील. मी जाऊन बघून येऊ? नाही नाही, आता वातावरण लय तापलंय बाळा. तू नको जाऊ कुठं. बाबा येतील. हा
गुरुजी तुम्ही 2 दिवस झालं शाळेला का नाही आलं? बाळा, माझी तब्येत ठीक नव्हती. 2 दिवसापूर्वी घरी पाहुणे आले होते, त्यामुळे मला बाहेर अंगणात झोपावं लागलं. आणि आजकाल जरा धोक्याचं वातावरण आहे ना, अशात जर मी बाहेर झोपतो ना तर मग मी आजारी पडतो. सुरुवातीला मला सर्दी खोकला झाला, नंतर ताप, मग अंगदुखी. आता मला तूच सांग की अशा परिस्थितीत मी शाळेत कसा येणार? कुठे चाललायस भीमा? भीमराव, नाही, मी बरा आहे. याची गरज नाही आहे. का? हा माझा रग आहे म्हणून का? आता मी स्वतःच इथे येऊन बसलोय, तर मग रग तुझा असो किंवा माझा, काय फरक पडतो? मग पांघरून घ्या की, कारण धुक्यामुळे तुम्हासने त्रास होतो. पहिलं सर्दी होते, मग डोकं दुखतं, मग ताप आणि मग अंग दुखतं. ज्या लोकांनी मला आमच्या विहिरीचं पाणी भरण्यापासून अडवलं, त्यांच्या मुलांना देखील मीच शिकवलंय. एका गुरुचे शेकडो शिष्य असतात, पण हे असे गुरु शिष्याचे नाते खूप कमी लोकांसोबत जोडले जाते. मला माहित नाही भीम, आपल्या नात्याला जग कसं लक्षात ठेवणार आहे, पण मला एका गोष्टीचा सदैव अभिमान असेल की माझा एक शिष्य भीमराव आहे. पुरंजन भाऊजी, पुरंजन, काय काय झालं झालं? भाऊजी? अहो कुणी केलं हे? पुरंजन, चायवाल्यानं मला मारलं आणि म्या बी चायवाल्याला मारलं. बाकी काही नाही झालं. परत तावडीत सापडलं ना तर त्याला अजून मारणार. खाली पडन, परत उठीन, परत मारेन. आणि तो पातूर मारत राहीन जो पातूर माझ्या जीवात जीव आहे. पुरंजन, सावकाश. रामजी, राहू दे, मी एकटा घरला जाऊ शकतो. थांब रामजी, थांब थांब थांब. तुला काही पार्टी दिसना झाली का? या वाटेनं तुला जाता येणार नाही, आणि जर गेलास तर तेच हाल होतील त्या राज्याला पुरंजनचे झाली होती. थांबा. आपण या वाटेच्या दुसऱ्या बाजूने जाऊया, कारण आपल्याला पाणी आणणं लय गरजेचं आहे. ही भीती आवडली आम्हासनी, पर म्या काय म्हणतो ते ऐक. तू कुठं बी गेलास ना, तुम्हासनी पाणी कुठंच नाही मिळणार. लय आले होते मोठे पाणी घ्यायला.
धोक्यात थेंब सुद्धा पाणी नाही आहे. समधे मरून जाणार आहेत, समधे मरणार आहेत. समजा ठीक होईल. ते लोक पाणी आणायला गेले आणि येतच असतील. घाबरू नकस. आहे आहे, लई भूक लागली आहे. काहीतरी खायला दे ना. तुझं बाबा पाणी घेऊन येतच असतील. मग मी तुझ्यासाठी काहीतरी बनवून दे ना. सांग काय खाणार तू? वतनदार साहेब नमस्कार. अरे गुरुजी, तुम्ही इथे? आमचे भाग्य थोर म्हणायचे. अरे बा, खुर्ची घेऊन या गुरुजींसाठी. वाड्यावर गेलो होतो भेटायला. तिथे समजलं की तुम्ही इथे आहात. मग इथेच आलो भेटायला. हा, शेतात थांबावं लागतं, निदान कामाच्या वेळी तरी. तुम्ही बसा ना, बसा. उभे का? बसा बसा. गुरुजी, तुम्ही माझ्या मुलाला शिकवलं, हुशार बनवलं, म्हणूनच तर तो आज मोठ्या पदावर कार्यरत आहे. सर्व तुमचीच कृपा आहे. हे तर शिक्षकाचं कर्तव्यच असतं ना. नाही म्हणजे आज अचानक इकडे कसं येणं केलं? वतनदार साहेब, मी आज तुमच्याकडे एक मदत मागायला आलोय. हो हो, सांगा ना. गुरूंच्या चरणी तर सर्व काही लीन आहे. सांगा ना. नाही म्हणजे तुमच्याकडे तर 4-5 विहिरी आहेत. त्यातली एक विहीर ती अस्पृश्यांसाठी खुली करा. खूप मोठ्या अडचणीत आहेत ते लोक. जर तुम्ही तसं केलं तर तुमच्याशी कुणी वैर नाही करणार. समाजात खूप मोठा दरार आहे तुमचा. ए हरिबा, काय करतोस तू? तुला ठाऊक नाहीये का पिकांना किती पाणी घालायचं असतं? त्यांना हवं तेवढं पाणी नाही मिळालं तर मरून जातील. त्यांच्यासाठी पाणी जीवन आहे. जीवन संपून जाईल त्यांचं. हे असं पाणी घाल. जा, अजून भरून आण. जा. वतनदार साहेब, तुम्ही अजून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. हे बघा गुरुजी, शिक्षण कधी आलं हे मला माहित नाही, पण धर्म आणि समाज खूप आधीपासून आहे हे मला माहिती. त्यामुळे हे मी नाही करू शकत. तुम्ही मला माफ करा. अहो वतनदार साहेब, मगाशीच तर तुम्ही म्हणत होतात की मी त्याला जी शिक्षा दिली त्यामुळे तुमचा मुलगा यशस्वी झालाय. ते मग गुरुदक्षिणा समजून माझी ही विनंती मान्य करा. अहो गुरुजी, हे तुम्ही काय करताय? हे बघा, मी तुम्हाला माझ्या समोर असा हात जोडलेला नाही बघू शकत. कृपा करून तुम्ही जा. हे बघा मी आपल्याला विनंती करतोय. तुम्ही अजून गेला नाहीत का? तुम्ही जा. आले माझ्याकडे इथे. कुठलं तरी गटारच शोधायचं होतं आपल्या लोकांसाठी.
बाबा हे पाणी तर लय घाण आहे, लय घाण. पाणी तर घाण असणारच. काल रातच्याला आम्ही त्यात घाण टाकली होती. आता जा आणि दुसरीकडे कुठेतरी पाणी हुडका. चला. ए लांब वा झऱ्यापासून. इथलं पाणी नाही मिळणार. चला दुसरीकडे जा. अहो परत झऱ्याचं पाणी तर निसर्गाची देण आहे. मग तुम्ही घेण्यापासून ते कसं अडवू शकता? कारण तुम्ही शिवल्याने ते पाणी अशुद्ध होईल आणि अशुद्ध पाण्यानं आम्ही आमच्या जनावराला नाही धुवू शकत. जर एवढं कळतंय तर मग हे का कळना झालंय की हे वाहतं पाणी आहे. जरी आम्ही यातलं पाणी घेतलं तरी आम्ही शिवलेलं पाणी पुढे निघून जाईल ना. नाही नाही, लय अक्कल नका बाजळू. नाही देऊ शकत इथनं पाणी. चला निघा. तिकडं पोरं भुकेली आहेत. कालपासून कुणी बी खाल्लेलं नाही. घेऊ द्या की. मला ठाव आहे तुम्ही मनानं लय चांगलं हायसा, म्हणून तर तुम्ही जनावरांनी एवढ्या प्रेमानं नाव घालताय. जरा आमच्या बद्दल बी विचार करून बघा. तुमच्या चांगल्या मनाला आमचं नक्की दया येईल. हे बघा, एक घागर पाणी भरल्यामुळे काय बी फरक नाही पडणार. घेऊ द्या की. आता गपगुमानीत न जाता कलात मारून हाकलू. तू यांना पाणी दिलंस? महाराज हृदयात दया नाहीये, करुणा सुद्धा नाहीये. ते पाणी मागतायत, दया वया करतायत तुझ्या समोर. तर देऊन टाक त्यांना पाणी. माफ करा महाराज, आता देतो. तू यांना पाणी दिलंस तर ते तुझं पुण्य असेल. परंतु यांना किती आणि कसं पाणी मिळेल हे असेल यांचं भाग्य. आता आपल्याला हे बघावं लागेल की तुझी कृपा मोठी आहे की यांचं भाग्य. मला काय समजलं नाही महाराज. तू तुझ्या गाईगुरांना धू, अंघोळ घाल आणि या गाईगुरांच्या अंगावरून खाली येणार पाणी जेव्हा पृथ्वीवर पोहोचेल तर ते पाणी या लोकांनी एखाद्या पात्रामध्ये मध्येच अडवलं तर ते पाणी यांचं असेल. वय वय, चला या. या या, पाणी घ्या. अरे काय झालं, घ्या की पाणी. बघापासनं तर पाणी पाणी वरडत होता ना व. आता पाणी मिळालंय तर घेईन झालंय. तुम्ही आशीर्वादाच्या बदल्यात माझ्या समद्या बांधवासनी पाणी देण्याचा शब्द देत असाल तर मी आता इथं झोपतो. हे कधीच नाही होऊ शकत. तू यांना पाणी दिलंस हे तुझं भाग्य असेल, परंतु यांना किती आणि कसं पाणी मिळेल ते असेल यांचं भाग्य. अहो घ्या की, तोंड वर करून काय बघायले. आता राहून द्या, सोडा. जे यांच्या नशिबात लिहिलेलंच नाहीये ते यांना मिळणार तरी कसं? महाराज, नशीब कवा कुणाचं कधी बदलल याचा अंदाज बांधणं लय अवघड आहे. नशिबात असेल तर आम्हासनी हे पाणी बी मिळेल. तुम्ही आमच्याबद्दल एवढा विचार केला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.